नमस्कार. राऊत ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मकेचा खरीप हंगाम आता चालू होत आहे. या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हायब्रिड मका करणं गरजेचं आहे. आणि हायब्रिड मका करत असताना आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या योग्य पद्धतीने हाताळायच्या आहेत. ती म्हणजे पहिलं म्हणजे लागवड पद्धत, दुसरी गोष्ट म्हणजे खतांचं नियोजन आणि तिसरी गोष्ट म्हणजे बियाणांची निवड. सर्वोत्तम उत्पादन आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला 2x9 इंच या पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे. 2 ओळीतलं अंतर 2 फूट असणं गरजेचं आहे आणि 2 झाडांमधलं अंतर हे 9 इंचापर्यंत असणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीपासून आपण नुजूड सीड्सचं कॅप्सूल हे बियाणं मी बऱ्याच जणांना दिलं होतं. नुजूड सीड्स कॅप्सूल 4786 हे वाण बऱ्याच जणांना दिलं होतं. याच्यातून मला एक आढळून आलं की कुठल्याही परिस्थितीत कमी जास्त पावसामध्ये हलक्या व मध्यम जमिनीमध्ये याचं उत्पादन मला बऱ्यापैकी चांगलं मिळालेलं आहे. याचं उत्पादन 40+ मिळतंय मित्रांनो. आणि याची लागवड पद्धत आपण जे सांगितलं त्या पद्धतीने करावी. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय चिंचोक्यासारखे दाणे, आकर्षक नारंगी रंगाचे दाणे, शेवटपर्यंत मका अतिशय उत्तमरित्या भरते. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला ही मकेचं वाण पाहिजे असेल आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर जरूर राऊत ॲग्रो सर्व्हिसेसला भेट द्यावी.